सूर, संबळ आणि सनई या तीन वाद्यांचा आजोबांनी असा मेळ जुळवला की आम्ही सगळे पारंपरिक नृत्यात तल्लीन झालो. नमस्कार मंडळी, तर मी आहे स्नेहा आणि आज मी आले नाशिकला माझा प्रिय मित्र कुंदनच्या हळदीला. वडाला बेसनात बुडवावं तसे राजने कुंदनला हळदीने माखलाच. खरंच याचा काही भरोसा नाही. 2 तास मेहनतीने केलेल्या मेकअपची पर्वा न करता आम्हाला पण हळद फासली. या हळदीतील माझी सगळ्यात छान आठवण म्हणजे मला इथे 2 मुली भेटायला आलेल्या. त्या माझे व्हिडिओज बघतात आणि त्यांना ते खूप आवडतात असं त्यांनी मला सांगितलं. खरंच ही माझ्या मेहनतीची पोचपावतीच म्हणायची. आमच्यासाठी गाणी थोडी अनोळखीच होती आणि लोक एकीकडे फेर धरून नाचत होती. कौतुक याचं वाटलं की ट्रेंडिंग गाण्याच्या जमान्यात वाजवली गेलेली ट्रेडिशनल गीतं आणि त्यासोबत केलेला ट्रेडिशनल डान्स हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं. आपली संस्कृती ही लोक जपत आहेत याचा मला खूप अभिमान वाटला. नृत्य हा तर माझ्या आवडीचा विषय, त्यामुळे मलाही राहावलं नाही आणि मी पण त्यांच्यासोबत फेर धरला. थोड्या वेळातच DJ बंद झाला आणि वाजू लागलं सूर, संबळ आणि सनई. या वाद्यामुळे कार्यक्रमाला ना वेगळी शोभा आली. कोकणात आमच्याकडे तासे ढोल वाजवले जातात, रायगड जिल्ह्यात खालूबाजा आणि बऱ्याच ठिकाणी लग्नात सनई वाजवली जाते. आणि मला इथे पहिल्यांदाच पाहायला मिळाला सूर, संबळ आणि सनईचा सुंदर मेळ व त्यासोबत केला जाणारा नाच. आपली वाद्य पिढीजात जपली जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुमच्याकडे असं कोणतं पारंपरिक वाद्य वाजवलं जातं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा.